हॅलो हॅलो बोला. हॅलो सर, मी भूषण कडू बोलतोय सर, मेरिट प्रकाशनमधून सर. ओके, रॉंग नंबर. सर 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 एक मिनिट सर, फोन ठेवू नका सर. मी तुम्हाला 8व्यांदा फोन केलाय सर, आणि तुम्ही जी वेळ नेमून दिली होती ना त्याच वेळेनुसार सर मी तुम्हाला फोन केलाय सर. कसं आहे सर की आमच्या प्रकाशनची पुस्तकं जर तुमच्या मुलाने वापरली ना, त्याचा पुस्तकांनुसार अभ्यास केला ना, तर सर तुमचा मुलगा नक्कीच शाळेत पहिला येईल सर. अच्छा, हे तुम्ही शाळेतला कोणाकोणाला सांगितलंय? सर आम्ही सगळ्यांनाच हे सांगतो सर. सटकन वाजवून ठेव खो. मग काय कडू? सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग नुसतं फोनवर बोलणार की फील्डवर जॉब पण करणार आहात? नाही, पुस्तकांचा खप झाला की नाही? नाही, होईल सर, आज होईल सर. कधी होईल? नाही होणार सर. मी बघा, मी कमीत कमी 2-3 तरी सेट नक्की संपवेन सर आज. 2-3 सेट सर. मला सांगा, काल तुम्ही कुठे कुठे आणि किती ठिकाणी व्हिजिटला गेला होता? सर साधारण एक 20-22 जणांकडे जाऊन आलो सर. 20-22 जणांकडे? कॉंग्रॅट्स. पण अजून एकही पुस्तक गेलेलं नाहीये. मग जाऊन काय तुम्ही केलत काय कडू? बोला सर. काही कळत आय नाही वॉन्ट आन्सर. सर. मी माझ्याकडून सर्वतोपरी सगळे प्रयत्न करतो सर, पण माझ्याकडून सेल होतच नाही. त्याला मी काय करू सर? सर काही कळत नाही. म्हणजे ना, मी कस्टमरकडे गेल्यानंतर कस्टमर असे एक एक प्रश्न विचारतात ना, भंडावून सोडतात. सुचत नाही त्यांना नेमकं काय उत्तर द्यायचं ते सर. कसे देणार? तुमची लायकीच नाही उत्तर देण्याची. असं फऱ्यासारखं बघत असाल कस्टमरकडे, मग परत येत असाल. हे बघा, सेल करणं ही एक कला आहे, ही एक टॅक्ट आहे. नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे. माझ्यासारखा. माझ्याकडे बघा. हे बघा, गेल्या वर्षी 38 लाखाचा सेल करणारा माणूस कोण आहे माहितीये का तुम्हाला? इकडे बघा, इकडे. हाच तो माणूस. अंशुमन विचार आहे. कळलं का? तुम्ही असे मूर्खासारखं जात असाल, कॉन्फिडन्स नसेल, सर हे का असं म्हणलं कोण घेणार तुमच्याकडून? आणि हे काय, चेक्सची पॅन्ट, चेक्सचा शर्ट असतो, चादर कापून पॅन्ट शिवली तुम्ही. असं जर केलं तर कोण घेणार तुमच्याकडून पुस्तक? हे बघा, पुस्तक विकणं एक कला आहे. मी तुम्हाला शिकवतो कशाला? डेमोज देतो. ह्या डेमोचे बाहेर मी 50,000 घेतो एका तासाचे. हे जर तुम्हाला चार्ज केले ना तर 3 महिन्याचा पगार कटा. बरोबर का? ते कामाचा भाग आहे. तुम्हाला शिकवतो कसं पुस्तक सेल करायचं. ओके, मी करेन सर. मी काही करणार नाही. तुम्ही आतापर्यंत काही केलंय का? मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, शेवटी पॉझिटिव्ह अप्रोच महत्वाचा आहे. मी गेल्या आतापर्यंत ही पोझिशन का मिळवले? पॉझिटिव्ह अप्रोच, बघण्याचा दृष्टिकोन. आणि मी गेल्यानंतर जो काय औरा निर्माण होतो ना, फटकन सेल जातो. कळलं का तुम्हाला? हा उगाच नाही. गेल्या वर्षी 40 लाखाचा सेल झालेला आहे सर. 38. सर मनातला आवाज सांगतोय सर. 38 लाख. वा वा भूषण, वा वा. तो सेल तिकडेच थांबलाय का? वाढत जाणार नाही का? टपका नाही आहे, ते वाढतच जाणार आहे तो. कळलं का? तर मी तुम्हाला दाखवतो, डेमो देतो तुम्हाला कसं पुस्तक सेल करायचं. कशाला त्रास घेतो? नाही, त्रास नाही. हा तुमच्या काम पगार पाहिजे ना. पॉझिटिव्ह अप्रोच. असा नुसता ऑरा दिसला पाहिजे लोकांना. कळलं तुम्हाला? मला सांगा, कोणाकडे जाणार होतो व्हिजिटला? आज विजय आपटे. ओके ठीक आहे. मग तुम्ही विजय आपटे कस्टमर, आणि मी तुम्हाला पुस्तक कसं सेल करायचं दाखवतो. तर मी येतो सर. हा इकडे. त्याची गरज नाही तरी पण ठीक आहे. ओके, विजय आपटे. टिंग टॉंग. काय चाललंय का तुमचं? सर मी गेलो की सर असंच करतात. असा दरवाजा असा किलकिला करून बघतात. समोर सेल्समन दिसला ना की थोबाडावर दरवाजा बंद करून घेतात सर. सर बघा, पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे. कळलं का? आणि मुळात मी विजय आपट्यांची प्रॉपर अपॉइंटमेंट घेतलेली आहे. कळलं तुम्हाला? मी येतो. ओके. आणि बघा मी कसं विकतो ते. उगाच नाही, गेल्या वर्षी 50 लाखाचा सेल झालेला आहे. सर मगाशी 40 लाख म्हणाला. मग थांबणार आहे का सेल? वाढतच जाणार की नाही तो? करेक्ट. हा, तुम्हाला शिकवतो कसं परत. टिंग टॉंग. विजय आपटे आहेत का? हो आहेत, बोला. नमस्कार सर, तुमचा मुलगा 10वीत आहे? नाही, मोरीत आहे. नाही, बरोबर आहे सर, मोरीत आहे. पण तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातो? तुम्हाला काय करायचंय? तसं नाही सर, म्हणजे तुमचा मुलगा अभ्यास करत असेल ना? हो, प्रचंड करतो. क्या बात आहे सर. म्हणजे तुमचा मुलगा वाचन करतो का? प्रचंड वाचन करतो. म्हणजे पुस्तक वाचायला हातात घेतलं की 2-2 दिवस पुस्तक सोडत नाही. पुस्तक खाऊनच टाकतो. तो प्रचंड वाचत बसलेला असतो. क्या बात आहे सर. म्हणजे करेक्ट ठिकाणी आलोय. म्हणजे तुम्हाला आमचा प्रश्नसंच वाचलाच पाहिजे. तुमच्या मुलाने आमच्या प्रश्नसंचातली पुस्तकं वाचलीच पाहिजेत सर. मुळात गरजच काय नाही. म्हणजे अहो 9वी मध्ये त्याला 99.99% मार्क मिळालेले आहेत. करेक्ट सर. त्याचे शिक्षक सांगतात की 100% वाला तुमचा मुलगा आहे. काय गरज आहे तुमच्या असल्या फालतू पुस्तकांची? नाही सर, पण तो 1% राहिला तर 1%साठी आमचा प्रश्नसंच
संच फार उपयोगाचा आहे सर. नाही, त्याच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे तो 1% टाइमपास गंमत म्हणून कापला जातो. काही गरज नाहीये. 100% मला माझा मुलगा आहे. मला अभिमान आहे माझ्या मुलाबद्दल. सर मी काय म्हणतो पण एकदा तुम्ही घेऊन तो बघा ना सर. काही गरज नाही. नाही सर कसं आहे माहिती आहे का सर, कसं आहे की पुस्तक घेणं गरजेचं आहे आणि 100% कसं काय मिळतील मुलाला, असं नाही मिळत, असं नाही मिळत. आणि कसं आहे माहिती आहे का पुस्तक घेतले पाहिजेत. सर पण आता काय होतं मग, हाच नेमका गोंधळ होतो. ज्यांची मुलं ढ असतात ते म्हणतात की वाचणार नाही म्हणून घेत नाहीत, आणि ज्यांची मुलं खूप हुशार असतात ते म्हणतात की आमचा मुलगा हुशार आहे म्हणून घेत नाहीत. नेमकं गोंधळ होतो सर. नेमकं कसं काय करायचं सर? म्हणजे तुमचा गोंधळ होतो, म्हणजे पालक टाळाटाळ करतात, करेक्ट. अच्छा मी काय करायचं, प्लॅन बी म्हणजे आधी मुलाला पटवायचं, त्या मुलाला पुस्तकाबद्दल महत्त्व पटवून द्यायचं आणि त्याला एकदा कन्व्हिन्स केलं की मग आपोआप तो पालकांना कन्व्हिन्स करणार आणि मग आपोआप पुस्तकांचा सेल वाढणार. आयडिया लक्षात आली? आता मी येतोय, मुलगा घरात पाहिजे, मुलगा बाकी कोण नको, ओके. त्याच्या उगाच नाही आतापर्यंत 55 लाखाचा सेल केलाय मी. वाढतोय मधलं लक्षात घ्या. सो टॅक टिंग डॉंग. विजय हप्ते आहेत का? कोण पाहिजे आपल्याला? अरे बाळा तू 10वीत आहेस ना? नाही, मी मोरीत होतो. अरे मोरीत आता माझ्या समोर आहेस की नाही? नाही, मगाशी मोरीत होतो. तुम्ही आलात ना, बेल वाजली, मग धावत धावत आलो. तर बेटा मी मोरीत प्रकाशनमधून आलेलो आहे. आपलं एरिट प्रकाशनमधून आलेलो आहे. बघ काय झालंय, तुझ्याशी बोलताना आज पटकन असा विनोद सुचला का, आमच्या प्रकाशनची पुस्तक अशी वाचल्यामुळे लगेच विनोद बुद्धी तल्लक झाली माझी. शेंबूडभूषण. वय वाढव. मुलगा आहेस तू. शेंबूड असं काय करू. तर मला असं वाटतं बेटा की तुझ्या या उज्ज्वल भविष्यासाठी तुला ही पुस्तकं घेतली पाहिजेत बेटा. नाही सर, मला समजतंय सर तुम्ही काय म्हणतात. म्हणजे मी तुमचं पुस्तक घेतल्यानंतर मी अभ्यास करणार, मग मला सगळे कठीण विषय सोपे वाटायला लागणार, मग परीक्षेमध्ये मला चांगले मार्क्स मिळणार, मग सगळे जण मला येऊन असे शाबासकी देणार आणि शाळेत माझं नाव होणार. सर मला हे सगळं माहिती आहे, पण काय कसं काय घेणार सर पुस्तक? सर घरात तर कुणीच नाहीये. घरात कोणतरी पाहिजे ना सर. आता घरात तर कुणीच नाहीये, मी कसं घेणार सर? मला घरात पाहिजे कोणतरी. नाही सर, घरात पाहिजे ना कोणतरी. घरात पाहिजे सर. असंच करतात सर. घरात असताना पण आहे ना खोटं नाटं सांगतात. तो घरात कुणी नाहीये आम्हाला कळत असतं, चपलांवरनं समजतं सर की घरात कुणीतरी आहे. अरे तू गेल्यानंतर असंच दिसणार आहे चित्र. आणि काय चेकची पॅन्ट घातलीस तू? अरे चेकचं शर्ट असतं ना, असं गेल्यानंतर असंच मिळणार चित्र. हे बघ आता मी येतोय, घरात पाहिजे, पालक पाहिजे मला. पालक म्हणजे भाजी मंडईचा पालक नव्हे, पालक मुलाचा पालक. कळलं तुला? अरे उगाच नाही, इतके वर्ष ह्या पोझिशनला आलोय मी. एक आरा असतो, आरा. मी परत देतो, लक्षात ठेव, मला घरात पालक पाहिजेत. हा टिंग टॉंग. सर हा मी कॅरेक्टर बदलतोय, तुम्ही किमान बेल तरी बदला. सर काय फाटलं? फाटलेलं नाही. तुझ्याकडे जे व्हेरिएशन आहे तसं हे बेलचं माझं व्हेरिएशन आहे. ओके सर, याबद्दल तुम्हाला नोबेलच मिळेल. बस. नमस्कार, विजय आपटेंचं घर का? हो. कोण हवंय आपल्याला? आपण कोण? मी मिसेस आपटे. अरे नमस्कार वहिनी, नमस्कार. मला सांगा तुमचा मुलगा 10वीत आहे? नाही हो, कसलं काय, आमचा हा मोरीत आहे. नाही मोरीत आहे बरोबर आहे, पण मोरीतून कधीतरी बाहेर पडेलच की नाही? आणि म्हणजे तू कधीतरी शाळेत जाईल की नाही? ईश, काय करायचंय तुम्हाला? हो नाही तसं मला काय करायचं नाहीये. मला फक्त पुस्तकं विकायची, कळलं का तुम्हाला? आमच्याकडे पुस्तकांचा जो संच आहे त्या संचाचा वापर केल्यानंतर तुमचा मुलगा मेरिटमध्ये येईल. कसलं कौतुक सांगताय? नाही मेरिटचं मला कसलं कौतुक आलंय पुस्तकांचं. आमचे हे आता कामावरून येतील आणि तडा 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 बोलायला लागतील. हे करते येतानाच ढोसून येतात. छळ मांडल्या. मला वाटलं होतं लग्नानंतर माझी हौस मौज होईल या घरामध्ये, पण दागदागिना नाही, कपडे लत्ते नाहीत, कॅरेक्टर माहेराला कधी जाऊ देत नाहीत. अहो मला साखर खायला आवडते म्हणून जाताना ऑफिसला साखरेच्या डब्यात चहाची बुक्की मिक्स करून जातात. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत साखर निवडण्यात माझा वेळ निघून जातो आणि मग 1 चमचा साखर मिळते मला फक्त खायला संध्याकाळी.
दिवसभर आपलं रांधाव वाढा खूप वाटतंय कॅरेक्टर. मुद्द्यावर आहे, मुद्द्यावर. ते आल्यानंतरच काय ते ठरेल. सगळं घरातलं तेच बघतात व्यवहाराचं. पण मग घरात कोण घेतं सगळ्या ह्या गोष्टी? तेच घेतात. मग तू पाहिजे ना माणूस. तुम्हाला पाहिजे की नाही गो? फालतू लावलं कितीपासून? पण होती ना आता सर तोशी काही होती ना घरात. नाही, मला इथे घरात सगळी माणसं पाहिजेत. घरात सगळी माणसं पाहिजेत. ही फालतू किती नाही पाहिजे मला. इतक्या वर्ष ऑरामध्ये सगळं विकलेलं आहे. सॉरी हे बघा एक लक्षात घ्या. सगळी माणूस सगळ्यांना वापरून झालं ऑलरेडी. आता कसं मला घरात सगळी माणसं पाहिजेत. मी परत येतोय. सगळी माणसं पाहिजेत. मला सेल करायची पुस्तकं. ऑन सायन्स. इतकं वर्ष मूर्ख आहे की मी पुस्तक विकायला. Once more. Trick tack tick boom boom tack. अरे trick tack tick boom 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 tack. बेल हिब्रू भाषेतली आहे का? घरात सगळी माणसं आहेत. सगळ्यांच्या पहिले मी एकदाच वाजवलेल्या आहेत. संपला विषय. येस. अरे बेटा तू दहावीत आहेस ना? तेच बोलत थोबाड फोडीन. बेटा तू दहावीत आहेस ना? नाही मी मोरीतच होतो. तुम्ही त्या दिवशी आलात तेव्हा. अच्छा. आता मी मोरीत नाहीये. का बेटा? पप्पा पण मोरीत नाहीये. बरोबर आहे. आई पण मोरीत नाहीये. आमच्या पप्पानी मोरीच काढून टाकली आहे. मी तुमच्या मोरीत येऊ काय? अरे आपण मोरी खेळूया ना. आपलीच मोरीनी खेळायची चोरी. बेटा खूप चांगलं वाटलं. घरात सगळी माणसं आहेत. आपण बोलूया पुढे. बोलू सगळ्या माणसांना जरा प्लीज. मम्मी हे बघ कोण आलेत. अगो बाई तुम्ही आलात का परत? इश एक मिनिट ह्यांना बोलवते. येस प्लीज. अहो हे दुपारवाले आलेत बघा. येता ना बाहेर. काय झालं? कोण आले बोंबलायला? नमस्कार. नमस्कार. बरं झालं तुम्ही सगळी माणसं एकाच ठिकाणी भेटलात. आता मला प्रोडक्टची व्यवस्थित माहिती देऊ शकेन. तर मुळात कसं आहे माहिती आहे, आमचं हे प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्टचा उपयोग तुमच्या मुलाला उत्तम होणार आहे. तुमचा मुलगा मेरिटमध्ये येणार आहे. तुम्ही प्लीज पुस्तकं घ्या. तुम्हाला काय करायचंय? पप्पा ह्यांना काय करायचंय? मी तेच म्हणते आम्हाला काय करायचंय. असं नाही, तुमचा मुलगा 10वीत आहे ना? नाही मोरीत आहे. अरे, तर म्हणजे तुमचा मुलगा म्हटलं ना सतत मोरीतच असतो तो. बरोबर. त्याचं काय ऐकताय? मोरी काढून टाकली नाही, असं नाही. पण तुमचा मुलगा- आई मला ना मोरीत नाही जायचं. मला पुस्तक घ्यायचंय. तर तुमचा मुलगा अभ्यास करतो की नाही फक्त मला सांगा. नाही गोट्या खेळतो. हे बघा कॅरेक्टर फार वाढत चाललेलं. माझं काय म्हणणं आहे की तुमचा मुलगा शाळेत जातो की नाही? नाही मला शाळेत जायचं असतं पण मी आता 10वीला आहे ना त्यामुळे. बाबा बघा मी खूप बाबा! ऐक बाबा पुस्तक घ्या ना बाबा. करेक्ट हा माणूस ओरडतो बाबा. सांगा. काय सतत माझी हौसमौज नाही ते नाही. मुलाची तरी हौसमौज पूर्व. पुस्तकच मागतोय ना तो. घ्यायला सांग ना. घ्या ना पुस्तक पटकन. माय काही हरकत नाही. पुस्तक घ्यायला घेतलं असतं पण याच्या आजोबांची म्हणजे वडिलांची पेन्शन आल्याखेरीज मला पुस्तक घेता येणार नाही. अरे माझ्या पेन्शनला हात लावायचा नाही. हे कोण आहे? हे त्याचे आजोबा आहेत. माझ्या पेन्शनला हात लावला सापाच्या शिंपीवर बाई ठेवलं कसं? अरे नाही. हे बघा मी पेन्शन घेतल्याशिवाय मला मग पुस्तक विकत घेता येणार नाही. बाबा पुस्तक मला पाहिजे. मी काय म्हणते मी येऊ का तुमच्या घरी? नाही इथे कसं होतंय माहितीये का मला साखर खायला मिळत नाही हो म्हणून म्हटलं मी ती गलगले अहो शेजारी येते असं काय बघताय? गलगले बाई तुमच्याकडे बघतायत. तुम्ही बाईंकडे बघताय. गलगले पटकन विचारून टाका कसलं म्हणजे काय पुस्तकाचं गलगले निघाले. भुसनाळ्या इथं काय करतो? शेजारच्या घरात कसली पुस्तकं विकतो? चल तिकडे जाऊ हाणून देऊ झपका. त्याला काय होतंय? डिप्पाडी डिप्पांग असं करायचं. ये देख ऐसे दूसरों के घरों में साले दोपहर को आता है पुस्तक बेचने के लिए. ये देख हिंदू का खुले मुसलमान का.